5. स्वर्ग व अप्सरा बहुजनांची दिशाभूल. ब्राह्मणांनी आक्रमणानंतर भारताच्या सर्वात वरच्या उत्तर भागात काश्मीरमध्ये परिसरात वास्तव केले. मूळ निवासी भारतीय बहुजन समाजास आमिष दाखवण्यासाठी त्यांनी स्वर्ग म्हणजे जगातील सर्व सुखाची जागा हे नाव ब्राह्मण राहत असलेल्या भागास दिले. तेथे अत्यंत सुंदर स्त्रिया अप्सरा राहतात. अप्सरासोबत रमण्यासाठी, दारू पिण्यासाठी, मांस खाण्यासाठी, सर्व मज्जा करण्यासाठी स्वर्गात व्यवस्था असल्याचे सांगितले जायचे. आजही काश्मीरला भारताचा स्वर्ग म्हणतात ते याच कारणामुळे तेथील ब्राह्मण विशेष आहेत. त्यांना पंडित म्हणतात. काश्मीरमधील हेच ब्राह्मण पंडित देशाचे वाटोळे करत आहेत. काश्मीरमधील मुसलमान हे मूळचे पंडित ब्राह्मण आहेत. तसेच पाकिस्तानामधील मुसलमानही ब्राह्मण आहेत. मूळचे काश्मीरी पंडित ब्राह्मण व धर्मांतरित मुसलमान पंडित ब्राह्मण त्यांच्यातील वाद म्हणजेच काश्मीरमधील भांडणे आहेत. काश्मीर, अफगाण, पाकिस्तानमधील मुसलमान व ब्राह्मण हे एकवंशीय मुळाचे आर्य आहेत, ब्राह्मण आहेत. आज भारत देश त्यांच्या अंतर्गत वादामुळेच अडचणीत आहे. अत्यंत जहाल सांस्कृतिक संघर्ष म्हणजे सर्व काश्मीर खोरे. ब्राह्मण आक्रमणाच्या सुरुवातीच्या काळात टोळ्या आल्या तेव्हा फक्त पुरुषच असत. पुढे काही वर्षे पुरुषांच्या टोळ्या इथे स्थिरावल्या. नंतर पुढच्या टोळ्यांसोबत त्यांनी काही स्त्रिया आणल्या. युरोप भागातल्या ह्या स्त्रिया भारतीय स्त्रियांच्या मानाने अंगाने भरलेल्या, रंगाने गोऱ्या, घाऱ्या डोळ्यांच्या, नखरेल दिसायच्या. भारतीय राक्षस समाजातील धडधाकट काळे सावळे कामसू लोक या बायकांच्या मनात भरले. आपले बहुजन लोकही ह्या सुंदर व आकर्षक बायकांकडे ओढले गेले. ब्राह्मण पुरुषांच्या लक्षात ही बाब आली. त्यांचा वापर करण्याचे ब्राह्मण पुरुषांनी ठरवले. बहुजन समाजातील ह्या शूर, धडधाकट, वीर पुरुषांना ब्राह्मण पुरुष सर्वांसमोर हरवू शकत नाही याचा अंदाज ब्राह्मणांना आला. त्यामुळे त्यांनी बहुजन पुरुषांना जाळ्यात ओढण्यासाठी ह्या मदमस्त बायकांचा वापर केला. यालाच अप्सरा तंत्र म्हणतात. हे तंत्र आजही वापरात आहे. त्या काळी माणूस रानटी अवस्थेत होता. त्यामुळे माणसांना जवळ आणण्यासाठी ब्राह्मणांनी अशा सुखाची लाज बहुजन समाजाच्या माणसांना दाखवली. शूर, बलाढ्य, दंडधाकट, आक्रमक, संघटक, मानी, अभ्यासू बहुजन पुरुषांना सुंदर स्त्रियांच्या पारशात अडकवले. आजही ही पद्धत ते वापरतात. यालाच अप्सरा तंत्र म्हणतात. बहुजन समाज ज्या मध्य प्रांतात महाराष्ट्रापर्यंत राहत असे त्याला मृत्यूलोक म्हणले व द्रविड संस्कृतीतील कर्मठ मूळनिवासी संस्कृतीला पाताळ नरक असे म्हटले जाते. थोडक्यात स्वर्ग, मृत्यू, पाताळ ह्या ब्राह्मणांनीच भारताच्याच भागाच्या केलेल्या सीमा होत. ज्या समाजाने ब्राह्मणी आक्रमणाला विरोध करत ब्राह्मणांना थोडे स्वीकारले अथवा तडजोडी केल्या तो मृत्यूलोकाचा प्रदेश व ज्यांनी शेवटपर्यंत हार मानली नाही तो नरक पाताळ लोकांचा प्रदेश. आजही आपण आपल्यासोबत ज्यांचे थोडेफार पटते त्याला मदत करतो. व्यवसायात वाढवण्यासाठी चांगल्या हॉटेलात नेतो, लेडीज वा डान्स बारमध्ये नेतो म्हणजे स्वर्गात नेतो. थोडक्यात आज पुणे, मुंबई, नागपूर, कोलकाता अशा शहरातून दिसणारे लेडीज डान्स बार, बियर बार, वाईन बार म्हणजे त्या काळातील स्वर्ग होय. तसेच आपल्या ज्यांच्याशी पटत नाही त्यांना आपण त्रास देतो, त्यांच्याबद्दल अनेकदा चांगले बोलत नाही, त्याचे नुकसान होईल असे प्रयत्नही केले जातात. तो नरकात जावो असे बोलतो म्हणजेच त्याचे वाईट होणे असा शाब्दिक खेळ आहे. अप्सरा तंत्र वापरण्यामागे ब्राह्मणांचा धूर्त उद्देश होता. सत्ता, संपत्ती व सौंदर्य यात भारतीयांना अडकवण्याचे षडयंत्र ब्राह्मणांनीच भारतात रुजवले. स्त्रियांचा गैरवापर केला, स्त्रियांना वस्तू मानले, वापरले. भारतात देशात गण संस्कृती ही मूळ संस्कृती होती. गण म्हणजे लोकांचा समूह, समाज. इथली कुटुंब व्यवस्था स्त्रीप्रधान होती. आज जशी विवाह पद्धती, कुटुंब व्यवस्था निर्माण झालेली आहे अशी व्यवस्था त्या काळी नव्हती. स्त्री पुरुष हेच दोन नाते, त्यामुळे मातृत्व हेच खात्रीशीर होते. त्यामुळे गणनायिका म्हणजेच गणांची प्रमुख स्त्री असायची. गण संस्कृतीच्या सुरुवातीच्या काळात प्रबळ अशी निवृत्ती नावाची गणनायिका होती. तिने आक्रमणाला तसेच स्त्रियांच्या शोषणाला प्रचंड विरोध केला. याशिवाय छोट्या छोट्या गणसमूहाच्या सर्व संकटापासून संरक्षण करण्याची त्यांची तयारी असायची. ह्याच गणनायिकांना अनेक प्रत्यक्ष युद्ध करून देवांच्या टोळ्यांना हरवले, देव मारले. राक्षस समाजाचे संरक्षण ह्या देव समाजापासून करण्याची जबाबदारी निवृत्ती व तिच्या वेगवेगळ्या गणनायिका त्यांच्यावर असायच्या. देव ब्राह्मण समाज अन्नासाठीच भारतात आला होता, त्यामुळे सुरुवातीला त्याने भिक्षातंत्र वापरले. दयावान राक्षस समूहाने त्याला आसरा दिला. हळूहळू देव समाजाची संख्या वाढू लागली. तसतसे देवांची राक्षस समाजास भेद, भीती, कपटाने पोखरले. त्यातून वाद, कुरबुरी सुरू झाले. देव समाज भांडणे उकरून मालक होऊ लागला. त्यामुळे देव समाज व राक्षस समाज यांची भांडणे हजारो वर्षे सुरूच होती. देव समाज हा बाहेरून आलेला आक्रमक समाज होता, त्यामुळे तो नेहमीच शांतताप्रिय व सुखी राक्षस समाजावर आक्रमण करत असे.
देव समाज हा आक्रमक असल्यामुळे त्यांच्याजवळ शांतताप्रिय राक्षस समाजापेक्षा जास्त कुशल अशी युद्धाची साधने असायची. सुरुवातीला समोरासमोर सरळ युद्ध होतं. नंतर गोफणीने दुरून दगड मारणे, धनुष्यबाणाने मारा करणे अशी देवांनी प्रगती केली. त्यामुळे राक्षस समाजाची पीछेहाट होत असे. आज 21व्या शतकात भारतातील 3-4% ब्राह्मणांनी सर्व सत्ता ताब्यात ठेवलेल्या आहेत. आता ढाल तलवारीचे संघर्ष संपलेले आहेत. ब्राह्मण